हवामान विभागानं पालघर जिल्ह्यातल्या वसई आणि विरारसाठी रेड अलर्ट जारी केलाय आणि त्याच्यानंतर आज दुपारपासून शहरामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली। सकाळी पावसानं काहीशी उसंत दिली होती, मात्र दुपारनंतर झालेल्या जोरदार सरींमुळे अनेक सखल भागांमध्ये पाणी साचायला आता सुरुवात झाली। जलभरावामुळे नागरिकांची गैरसोय होत असून प्रशासन परिस्थितीवर सध्या लक्ष ठेवून आहे। दरम्यान तिथल्या स्थानिक नागरिकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी मनोज तांबे यांनी। पाहूया। वसई विरार शहरात पुन्हा एकदा धो-धो पाऊस पडायला सुरुवात झालेली आहे आणि वसई विरार शहरातील सकल भागी पुन्हा एकदा जलमल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे। मी सध्या विरार पूर्वेकडील पोस्ट ऑफिस या ठिकाणी आहे। हा रस्ता जो आहे तो पूर्णतः जलमय झालेला आहे। महत्त्वाची बाब म्हणजे याच रस्त्यावरून विरार रेल्वे स्थानक या ठिकाणी जाता येतं, मात्र पाणी साचल्यामुळे हा रस्ता जो आहे तो पूर्णतः जलमय झालेला आहे। ज्याच्यामध्ये जे चेंबर लाईन्स आहेत, मोठी गटर आहेत, ती देखील ओव्हरफ्लो भरलेले आहेत। त्यांचं पाणी आणि डोंगराचं पाणी देखील याच ठिकाणी आलेलं आहे। विशेषतः हा जो रस्ता आहे, हा रस्ता 3 ते 4 मार्गाने मिळतो। महामार्ग असेल, रेल्वे स्थानक असेल, डोंगरपडा असेल, मनवेलपडा असेल, त्यानंतरला नारंगी गाव असेल, अशा गावांना जोडणारा हा रस्ता आहे। मात्र मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे आता या ठिकाणी वाहतूक जी आहे ती मंदावलेली आहे। नागरिकांनी नाराजी केलेली आहे। एकंदरीत पाहिलं तर शहराचा विकास हा वाढत चाललेला आहे, मात्र डोंगराळ भागापासून निर्माण झालेले जे नैसर्गिक नाले आहे ते नालेच आता बुजवण्यात आल्यामुळे आता हे पाणी जे आहे ते शहरामध्ये घुसू लागले आहे। आता या पाणी कधी निघणार, पाण्याचा निचरा कसा होणार याकडे मात्र प्रवाशांसह नागरिकांचं लक्ष लागलंय। मनोज तांबे, साम टीव्ही न्यूज।